चला आज मस्त मसाल्याची चमचमीत रेसिपी बनवूया. कोणती रेसिपी बनवणार आहे ते तुम्हाला लवकरच करणार आहे, कारण की ना हिरवा भाजीपाला तर उन्हाळ्याचा खूप जास्त प्रमाणात काही येत नाही आणि येतो बी तर खूप महाग असतो आणि तरीसुद्धा रोज रोज खायला म्हणजे तोंडाची पण चव पलटत नाही. म्हणून आज तोंडाची चव पलटवण्यासाठी मी इथं मस्तपैकी रेसिपी बनवणार आहे. बघा 2 वाट्या मी इथं बेसनचं पीठ घेतलं आहे. मीठ टाकलं, हळद टाकली, चटणी टाकली आणि हिंग टाकलेला आहे. आणि आता मसाला वाटून ठेवलेला आहे मी साईडला, तो पण तुम्हाला दाखवते. त्यानंतर मसाला वाटून ते मिक्सरचं भांडं मी इथं धुवून घेतलेलं आहे आणि इथं पिठामध्ये ते पाणी टाकून घेतलेलं म्हणजे छान चव येते. तर बघा पीठ हे ना हे आपल्याला चपातींसारखं भिजायचं आहे. आपण जसं काही चपाती भिजवतो ना तसंच हे पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे मस्त एकसारखं. आणि जसं चपाती लाटतो आपण तसंच आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर पाणी असं थोडं थोडंच टाकत जायचं आहे आपल्याला आणि याच्यात काही जास्त साहित्य लागत नाही. आपल्याला घरच्या घरी आपल्याला ही रेसिपी बनवता येते. खायला खूप छान लागते आणि आपल्याला सर्दी वगैरे काही झालं ना, ताप आला तर ही रेसिपी खाऊन तोंड इतकं पलटून जातं ना. तुम्ही पण एकदा नक्कीच करून बघा. पण कोणती रेसिपी येते तुम्हाला? आता मी पीठ भिजलं त्याच्यामुळे कळूनच गेलं असेल मी काय बनवणार. हे बघा अशा प्रकारे मस्तपैकी असं मऊसूत पीठ मी इथं भिजून घेतलेलं आहे. आपल्याला हे पीठ आता आहे ना भिजून असं लाटून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला सांगते आता काय भाजी बनवायची. मला बनवायची आहे इथं मस्तपैकी झणझणीत चमचमीत पाटोडींचा रस्सा. तर बघा मी आता लाटून पण घेणार आहे. मी 2 गोळे करणार आहे याचे. एक गोळाने जाड होऊन जाणार म्हणून असे 2 गोळे करून घेतलेले मी. तर मस्त 2 गोळे करून घेतलेले. आता एक गोळा मी साईडला ठेवते आणि एक गोळा असा मस्त बारीक चपातीसारखा बारीक लाटून घेते. बघा याला आहे ना अजून चोडून घेते मी थोडंसं आणि अशी गोळी बनवून घ्यायची. बघा असा गोळा बनवून घ्यायचा आहे. हे बघा आता पिठाने किंवा तेलाने लाटून घ्यायचं. मी पहिले तुम्हाला पिठाने लाटून दाखवते. पिठाने पण छानच लाटता येतं. मी जेव्हा पण व्हिडिओ एडिटिंग करायला बसते ना माझ्यासोबत अशी घटना घडते ना. बघा पुढे जर वाईस द्यायला बसली, स्वयंपाक करता करता जर कधी वाईस देत गेली तर कोणाचा मोबाईल चालतो, कोणाचा काय चालतो. नंतर सर्व काही स्वयंपाक वगैरे करून एडिटिंग करून वाईस द्यायला तर पुढे हे टी व्ही चालू करून देतात किंवा आता पोरं आलेले ते टी व्ही चालू करून देतात. बाहेर जर बसली गाड्या मोटर वापरत असतात किंवा आजूबाजूच्या बाया जोरजोराने काही काही बोलतात. तर त्यानंतर मग वरती येते मी टेरेसवरती. नेमकं टेरेसवरती आली का कुठं आजान होते, कुठं काय होते, कुठं काय होते. मग कॉपीराईट लागायचे मला भीती असते म्हणून माझे ना 1-1, 2-2 दिवस व्हिडिओ येत नाही. तर त्याबद्दल सॉरी. बघा अशा प्रकारे मी लाटून घेतलेले. अशी दुःखद घटना घडते ना माझ्यासोबत काय सांगू तुम्हाला. बघा आता आहे ना मस्तपैकी अशा बघा आता तर मी टेरेसवर आली आहे ना, किती टायमाची मी इथं वाईस देते. कुठं आजान चालली का तर हे बघा आजूबाजूच्या बाया बोलत आहे. मला कुठंच जागा नाही आणि माईक तर घेईल मी. जेव्हा माझं पहिलं पेमेंट येईल ना तेव्हा मी माईक घेईल. तेव्हा मग मला काही टेन्शन राहणार नाही आणि रोजचेच व्हिडिओ येतील मग तेव्हा. कारण माईक पण जरुरी असतो आणि माईक पण काही स्वस्त भेटत नाही. तर माईक पण महागच भेटतो. त्यासाठी मी थोडा वेट करते. तर बघा आता मस्तपैकी अशा आहे ना, तुम्हाला जसे पडतील ना तशा चिरा पाडून घ्यायच्यात. हे बघा अशा प्रकारे मी मस्तपैकी छोटे 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 असे आहे ना काप करून घेतलेले आहे. बघा आता आहे ना हे अशा प्रकारे. आता दुसरं आहे ना तुम्हाला मी तेलसोबत लाटून दाखवणार आहे. जसं हे आता पिठासोबत लाटून दाखवलं ना, आता तेलासोबत लाटून दाखवते. तुम्ही कशानेही लाटा मस्त आपल्या ह्या पाटवड्या आहे ना मस्त निघून जातात. आणि अशा छोट्या छोट्या करायच्या म्हणजे ते रसामध्ये ना अजून फुलतात त्या. म्हणून आता मी आहे ना एका प्लेटमध्ये काढून घेते. नंतर तुम्हाला तेलासोबत एक लाटून दाखवते. म्हणजे तुम्ही कशासोबतही लाटला ना तुम्हाला काही टेन्शन राहणार नाही. हे बघा ही त्याच प्रकारे मी गोळी बनवून घेतली आणि बघा आता तेल लावलेलं आहे बरं का खाली मी. आणि बघा तेल लावून लाटते मी आता. तेल लावून पण पटकनच लाटलं जातं. आता फटाफट असं हे पण मी लाटून घेतलेलं आहे आणि याच्या पण तुम्हाला मी आता चिऱ्या पाडून दाखवणार आहे. आणि कसंही लाटा फाटत नाही तुटत नाही. आता याचे पण अशा प्रकारे मी चिरा पाडून घेतलेला आहे बघा तुम्हाला दाखवते. आणि हे पण बघा असं अद्दर निघून जातात, काय चिपकत वगैरे नाही. हे पण अशा छोट्या छोट्याच केल्या मी. आता आहे ना हे आपण पाटवड्या मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते.
तर चला आपण वळूया आता आमटीकडे. पाटवड्यांची आमटी असं म्हणतात. तर सांगितलं ना मी तुम्हाला माझ्यासोबत काय दुःखद घटना आज तर जास्तच घडली. तर बघा या अशा पाटवड्या छोट्या छोट्या लाटून घेतल्या. आता इथं कोथिंबीर पाण्यामध्ये धुण्यासाठी टाकलेले, पापड मस्तपैकी शेगडीवर भाजून घेतलेले आणि शेगडीवर जास्तचं बिल येतं ना त्यासाठी मी कमी कमीच वापरते. तर बघा आता पापड भाजून घेतले, दूध गरम करून झालेलं आहे. आता मी मसाला पण वाटून घेतलेला आहे बघा. त्यानंतर चला आता आपण इथं मस्तपैकी भाजी बनवूया. आता मी गॅसवरती पाणी उकळून घेतलेलं आहे आणि आता शेगडीवर म्हणजे कशी चालू करता काय तुम्हाला मी दाखवणार आहे बघा. आता मी ही शेगडी चालू केलेली आहे. हे बघा कमी जास्तीवर आपल्याला करता येतं, तसं आपलं बिल येतं म्हणून मी कमीवरच करते म्हणजे कमी बिल येतं. तर बघा आता इथं आपल्याला आहे ना कढई ठेवायची आहे. कोणतंही भांडं ठेवा तुम्ही चालतं. बघा आता तेल पण आपलं तापून झालेलं आहे. तर मी इथं मसाला टाकून घेतलेला आहे आणि हा मसाला आपल्याला छान मस्त असा परतून घ्यायचा आहे. आपले कांदे वगैरे सर्व काही आधीच भाजून घेतलेलं होतं मी. अद्रक टाकलं, लसूण टाकला, कांदे भाजले मस्त, मसाला टाकला, त्यानंतर चटणी टाकली, धना पावडर टाकलं, थोडंसं खोबरं टाकलं आणि मस्त मसाला मी असा वाटून घेतलेला आहे. तर बघा आपला मसाला मस्तपैकी असं तडतडत उडायला लागलेला आहे, म्हणजे तडतड व्हायला लागला आहे, म्हणजे मसाला आपला छान होतो आहे. पण अजून भरपूर वेळ मी त्याला परतवणार आहे, कारण की जेवढा मसाला आपण परतवला ना तेवढी आपली भाजी खूप छान आणि टेस्टी लागते. निंबू पिळून खायचं एकदम भारी. आणि मस्तपैकी आम्ही इथं राईस पण बनवलेला आहे आणि ज्वारीच्या भाकरी बनवलेल्या आहे. आता खरी गोष्ट सांगते तुम्हाला, इथं वरती आहे ना मी आता वरतीच आलेली आहे. मी ना 25 किलो बाजरी घेतली होती, कधी कधी आम्हाला बाजरी लागते म्हणून. तर 25 किलो बाजरीमधून मी आहे ना 2च वेळा दळण केलेलं होतं. तर ती बाजरीची कोणतीच कोणी मारून दिली, कारण इथं आहे ना काम लावलेलं आहे ना आम्ही. आता कोणावर शंका करायची आपण. तर जाऊ द्या. तर आता इथं आहे ना मस्तपैकी कोथिंबीर पाणी टाकून घेतलेलं मी मसाला परतून. आता इथं कोथिंबीर पण कापून टाकून दिलेली. कोथिंबीर मी धुवायला ठेवली होती. बघा आपला रस्सा इथं छान झालेला. आता रस्सा उकळायला लागलेला आहे थोडा थोडा. छान रस्सा उकळायला लागला का आपण या पाटवड्या आपण इथं सोडून द्यायचा आहे. आणि या बघा पाटवड्या मस्तपैकी झालेल्या आहे. आता बघा भाजी उकळायला लागली, आपल्याला पाटवड्या इथं सोडून द्यायच्या आहे. पूर्ण पाटवड्या मी इथं टाकून घेणार आहे. आता बघा पाटवड्या मी सर्व काही इथं टाकून देणार आहे. खूप छान खूप मस्त लागते. मस्त बाजरीची किंवा ज्वारीची भाकरचा असं चुरा करायचा, काला मोडायचा, चुरा करायचा आणि ही भाजी टाकायची, मस्त सर्व करायचं निंबू वगैरे पिळून. तर तुम्हाला दाखवते सोबत कांदा पापड. चला आता आपल्या पाटोळ्या पण इथं आहे ना, हे बघा टाकून झालेल्या आहे, थोड्याच बाकी आहे. आता सर्व पाटोळ्या आता आपल्या इथं टाकून झालेल्या आहे. माझा आहे ना सर्दीमुळे गळाच माझा इतका तडतड करतोय ना की बंदच होत नाही तो. काय करू मला काहीसुद्धा कळत नाही आहे. असा तडतड आवाज येतो गळ्याचा. तर बघा मस्तपैकी आपली भाजी इथं आहे ना छान. आता पाटोळ्या दाखवते तुम्हाला. या बघा छान मस्त पाटोळ्या आपल्या इथं झालेल्या आहे, तुम्ही बघू शकता. आता भाजी जशी जशी उकळेल तशा तशा पाटोळ्या आपल्या शिजत जातील आणि छान शिजू द्यायच्या या पाटोळ्यांना. आणि आपण हे बेसनचं पीठ असं मस्त घेरून त्या पण पाटोळ्या करू ना, त्या पण छान या कच्च्या पीठच्या पाटोळ्या म्हणतात यांना. आणि ते घेरून पीठच्या पाटोळ्या त्यांना आहे ना फक्त आमटी बनवायची आणि पाटोळ्या असं बाहेरच बनवून ठेवून द्यायच्या आणि मग रस्सामध्ये टाकून टाकून खायच्या. खूप छान लागतात त्या पाटोळ्या पण. आपली भाजी इथं छान आता उकडायला लागलेली आहे. तर भाजी बघून तर आता सर्वांनाच एवढी जोराची भूक लागलेली आहे ना. बघा आजूबाजूला
मस्तपैकी असं तेल सुटलेलं आहे आणि मध्ये भाजी अशी उकडते ना, म्हणून आजूबाजूला कडेला तेल सुटलं आहे. हे बघा भाजी आपली मस्त होण्यात आली. आता भरपूर वेळ मी त्याला उकळू दिलेली आहे. तर चला आता मी ताट तयार करते. सगळ्यांनाच भूक लागून गेलेली आहे. सगळेच आता जेवणाची वाट बघताय. सगळ्यांचे ताटं मी इथं आता बनवणार आहे. बघा इथं राईस केलेला आहे, इथं पापड भाजलेले आहे, बाकीच्यांसाठी चपात्या केल्या आहे मी, बाकीच्यांसाठी भाकरी केलेल्या आहे आणि राईस पण केलेला आहे. तर चला आता ज्यांना चपाती लागेल त्यांना चपाती, ज्यांना भाकर लागेल त्यांना भाकर देणार आहे मी. चला आता ताट करते. बघा भात माझा वाढला गेलेला आहे. आता कुकर लावून ठेवून देते. आता भाजी वाढून घेते. बघा मस्त तरण आलेलं आहे ना भाजीला. खूप छान लागते ही भाजी, एकच नंबर लागते. तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. चला आता अशा प्रकारे मी जेवण सर्व करते सर्वांना. या तुम्हाला पण भाजी आवडली असेल तर, आणि लाईक करा, कमेंट करा. नवीन ताई असेल त्यांनी सबस्क्राईब करा. चला तर मग कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आजपुरता एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. चला तर मग चपाती, पाटवड्यांची भाजी, कांदा, निंबू, पापड